हरितालिकेची कहाणी ऐकावी. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरास विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे, फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याने आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकरजी म्हणाले, ऐक पार्वती, जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवतात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच तुला माझ्याकडे मागणी करण्यास पाठविलं आहे, म्हणून मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलीस, महादेवापासून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला उपाय काय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझं लिंग पार्वतीस स्थापलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याने येथील माझं आसन हल्लं. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, आपण माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी तू व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्याने तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू झालेली सर्व हकीकत त्याला सांगितलीस. पुढे त्याने तुला मला देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी व नंतर ती कहाणी ऐकावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतं. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढते. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या 7 जन्म वंध्या, दरिद्री व विधवा होतात. दरिद्र येतं आणि अंती अतिशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनीस यथाशक्ती वाण द्यावी. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी, देवा ब्राह्मणाचे द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण. ओम श्री हरतालिका माताय नमो नमः. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते. हर हर महादेव.